इतिहासात अनेक राजे झाले. काही पराक्रमासाठी ओळखले गेले, काही क्रूरतेसाठी. पण एक राजा असा होता ज्याचं आयुष्य सत्ता, धर्म आणि एक अधुरी प्रेम कहाणी यामध्ये अडकून राहिलं. तो म्हणजेच औरंगजेब. एक असा बादशाह ज्याने संपूर्ण हिंदुस्थान जिंकले, पण स्वतःचं प्रेम हरवून बसला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या या लावणी क्वीन ऑफिशियल चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत औरंगजेबाची ती अधुरी प्रेम कहाणी जी कधी पूर्णच झालेली नाही. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण आपल्या कहाणीला सुरुवात करूया. 1618 मध्ये जन्मलेला औरंगजेब शहाजहान यांचा मुलगा. शहाजहान म्हणजे ज्या राजाने दिल्लीला आपल्या मुमताजसाठी ताजमहल बांधला आणि मुमताज महलचा लाडका. पण इतर भावांपेक्षा तो वेगळा होता. जेथे दाराशिकोह कला आणि विचारात रमला होता, तेथे औरंगजेब धर्म आणि शिस्त यामध्ये गुंतला होता. लहानपणापासूनच त्याचं मन कठोर होतं. भावना कमी, कर्तव्य जास्त असा तो औरंगजेब बादशाह होता. असं म्हणतात की औरंगजेबाच्या आयुष्यात एक मुलगी आली होती जिचं नाव होतं हिराबाई जैनाबादी. मित्रांनो, ती इतकी सुंदर होती, बुद्धिमान होती आणि संगीतप्रेमी अशी ती स्त्री होती. औरंगजेब जेव्हा बागेत जातो तेथे हिराबाई जैनाबादी ही आपल्या मैत्रिणींबरोबर आंब्याच्या झाडावरील आंबे तोडत होती. आणि त्यावेळी जेव्हा त्या दोघांची नजरानजर झाली आणि तेव्हा पहिल्या क्षणात तो तिच्या प्रेमात पडला. औरंगजेब जो संगीतापासून दूर राहत होता, तो तिच्यासाठी बदलायला तयार झाला. ती त्याचं पहिलं प्रेम होती, जिथे सत्ता नव्हती, धर्म नव्हता, फक्त आणि फक्त भावना होत्या. पण ही प्रेम कहाणी वाटली तितकी सोपी नव्हती. एका बाजूला होता तो धर्मनिष्ठ औरंगजेब आणि दुसऱ्या बाजूला होती संगीत, नृत्य आणि सौंदर्याची दुनिया. हिराबाई जैनाबादीने त्याला आयुष्य जगायला शिकवलं, हसणं शिकवलं. पण समाज आणि सत्ता या दोघांना हे प्रेम मान्य नव्हतं. इतिहास सांगतो की औरंगजेब तिच्यावर खूप प्रेम करत होता, इतकं की तो तिच्यासाठी स्वतःच्या तत्वाशी लढत होता. हिराबाईने लगेच त्याला होकार दिला नाही, परंतु हिराबाईने त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. हिराबाईने त्याला जेव्हा दारूचा पेला दिला आणि त्याने थोडासुद्धा विचार न करता तो दारू पीत नसताना सुद्धा पेला तोंडाला लावला आणि त्या क्षणी हिराबाईने तो पेला बाजूला केला आणि त्याच्या गळ्याला मिठी मारली आणि त्याचं प्रेम स्वीकार केलं, कारण तिच्यासाठी तो काही सुद्धा करायला तयार होता. पण प्रत्येक प्रेम कहाणी मित्रांनो पुरी होत नाही. हिराबाई अचानक आजारी पडली आणि घडलं काय, काही दिवसातच ती या जगातून निघून गेली. औरंगजेब जो कधी रडत नव्हता, तो त्या दिवशी तुटून पडला. इतिहासात लिहिलं आहे की तिच्या मृत्यूनंतर औरंगजेब पुन्हा कधीच तसाच राहिला नाही. तेव्हापासून तो अधिक क्रूर बनला. औरंगजेब अजून कठोर झाला. त्याने स्वतःला पूर्णपणे सत्ता आणि धर्माला अर्पण केलं. कदाचित
तो आपल्या वेदनेपासून पळत होता. त्याने संपूर्ण आयुष्य जिंकलं, पण मन मात्र हरवलं. काही कथा इतिहासात लिहिल्या जातात आणि काही मनातच राहतात. औरंगजेबची ही प्रेम कहाणी सत्तेपेक्षा मोठी होती, पण नीतीसमोर हरली. आजही प्रश्न उरतो, जर हिराबाई जिवंत राहिली असती तर औरंगजेब वेगळाच झाला असता का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच इतिहासातील रहस्यमय कथा ऐकण्यासाठी माझ्या लावणी क्वीन ऑफिशियल 1346 या चॅनेलला सबस्क्राईब करा. औरंगजेब आणि हिराबाई यांची ही अधुरी प्रेम कहाणी जाणून घ्या. सत्ता, धर्म आणि प्रेम यांच्यात अडकलेली भावनिक कथा कशी वाटली तुम्हाला? मला कमेंटद्वारे जरूर कळवा. चला तर मग आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग गाईज.